So let's see the definition of the induced current. Definition of induced current is like this. Current produced due to induced EMF is called as induced current. Okay, so what will be the formula for induced current? Induced current, it is by Ohm's law. Okay, you know the Ohm's law. Ohm's law is nothing but phi by I is equal to constant. Now here phi is nothing but E, and or phi by I is equal to R. So I is equal to phi by R, na? That is E by R, where R is the resistance of the coil. So induced current चा फॉर्म्युला असणार आहे induced EMF divided by resistance. म्हणजेच हा फॉर्म्युला मी असा लिहू शकतो 1 by R minus 1 by R d phi by dt. So this is the formula for induced current. म्हणजे induced current जो आहे तो कशा कशावर चेंज इन फ्लक्स, त्याच्यानंतर टाइम आणि रेजिस्टन्स या तीन गोष्टीवर induced current डिपेंडंट असणार आहे. induced EMF कशावर डिपेंड असणार आहे? induced EMF फक्त चेंज इन फ्लक्स आणि टाइम किंवा रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स वरच फक्त डिपेंड असतो. induced EMF रेजिस्टन्स वर डिपेंडंट नसतो. induced EMF is independent of resistance. Next is the induced charge. Induced charge, that is Q. Now, so this due to induced current there will be induced charge. Current flow होतो म्हणजे काय होतं? चार्ज फ्लो होतो ना. तर किती चार्ज टी टाइम मध्ये फ्लो झालेला आहे, दॅट इज काय म्हणायचं? इंड्युस्ड चार्ज असं म्हणायचं. सो इंड्युस्ड चार्ज इज गिवन बाय फॉर्म्युला Q इज इक्वल टू I dt. Q is equal to I dt, and therefore 1 by R minus 1 by R d phi. Okay, I चा फॉर्म्युला 1 by R d phi by dt ला त्याला dt ने मल्टिप्लाय केलं, कारण चार्ज इज नथिंग बट I dt येणार ना. सो 1 by R into d phi, that is the induced charge. आता याच्यावर एक इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगतोय, लक्षात घ्या. मी क्वेश्चन काय बघा. There is a magnet like this, North Pole and South Pole. There is a magnet having North Pole and South Pole, and there is a coil which is placed here. Okay. Now, magnet is moved towards coil. Magnet is moved towards coil. तर magnet is moved towards coil. This is a closed coil. First, slowly move केला, and second, fastly move केला. Okay, there is a coil near which there is a magnet which is initially moved slowly and then it is moved fastly. जरा slowly त्याच्याकडे न्यायचं आहे, नंतर काय करायचं आहे, तीच मोशन एकदम फास्टली करायची आहे. तर पहिली गोष्ट, इंड्युस्ड EMF काय होणार? इंड्युस्ड EMF कुठल्या केसमध्ये जास्त असेल रे इंड्युस्ड EMF? सांगा बघूया. E1 आणि E2 याबद्दल रिलेशन काय येणार आहे? सेकंड केस मध्ये. हा, कारण फास्टली मॅग्नेट मूव्ह करणार म्हणजे d phi by dt is more in the second case, and therefore magnitude of induced EMF is more in second case. Next, induced current I1 and I2 यांच्यामध्ये रिलेशन काय आहे? कॉइल तीच आहे, म्हणजे रेजिस्टन्स काय चेंज झालेला नसणार आहे. सो जिथे EMF जास्त असणार तिथे करंट देखील काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, मोर EMF इज अप्लाइड टू द कॉइल, मोर करंट इज प्रोड्युस्ड इन द कॉइल. अँड थर्ड, इंड्युस्ड चार्जचं काय होणार आहे? induced
चार्ज. इंड्यूस चार्जचं काय होणार बघा, Q1 आणि Q2. पहिल्या केसमध्ये चार्ज Q1 डेव्हलप झालाय, दुसऱ्या केसमध्ये चार्ज Q2 डेव्हलप झालाय. त्याचं काय होणार आहे? Equal to. Induced charge will be same because in the equation you can see that induced charge is independent of time. लक्षात येते, independent of time. ते फक्त कशावर डिपेंड असणार आहे, रेझिस्टन्स ऑफ कॉइल जे काही चेंज झालेलं नाहीये, आणि चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे दोन्ही केसेसमध्ये मॅग्नेट सुरुवातीची पोझिशन आणि फायनल पोझिशन फिक्सच आहे. ए पॉइंट पासून बी पॉइंट पर्यंतच मूव्ह करायचा आहे, परंतु एकदा स्लोली मूव्ह करायचा आणि नंतर फास्टली मूव्ह करायचा आहे. त्याच्यामुळे D5 म्हणजे चेंज इन फ्लक्स देखील तेवढंच असणार आहे, रेझिस्टन्स देखील तेवढाच, आणि टाइमचा काय संबंध नाही. स्लोली किंवा फास्टली हे टाइमशी रिलेटेड कन्सेप्ट आहे. सो देअरफॉर इंड्युस्ड चार्ज विल बी सेम. हे लक्षात ठेवायचं व्यवस्थित. ओके. सो व्हेन मॅग्नेट इज मूव्ड स्लोली और फास्टली, EMF किंवा करंट चेंज होतं, परंतु चार्ज मात्र, चार्ज फ्लोन थ्रू द कॉइल विल बी सेम. इट डज नॉट चेंज. So induced charge does not depend on the speed. Okay, induced charge depends only on resistance and change in flux. या दोन गोष्टीवरच डिपेंड असतो. Any doubt in this case?